का येत नव्हते ते पण मी तुम्हाला सांगते. तर चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त दिवसाची छान अशी गोड सुरुवात झाली होती आणि आज आम्हाला ना बाहेर जायचं. हे थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठं जाणार आहे. पण त्याच्या अगोदर सांगते की ब्लॉग का येत नव्हते. तर आम्हाला जायचं होतं गावी, म्हणजे 2 दिवसापासून आम्ही गावाकडे आहे. तर माझं नेहमीच सांगणं असतं की गावाकडे गेल्यावर माझ्याकडून काही ते सगळं होत नाही, म्हणून व्हिडिओ काय आपले येत नव्हते. पण मी काय करत असते दरवेळेस पहिले एडिटिंग करून ठेवत असते किंवा एखादा व्हिडिओ ना म्हणजे असं कंप्लीट करून ठेवते, जेणेकरून मला जशी गावाला जायची गरज पडली किंवा माझ्याकडून होणार नाही त्या दिवशी मी अपलोड करत असते. पण ह्यावेळेस ना अचानक आम्ही गावी गेलोय आणि अचानक नाही, राजवीरचे पप्पा जाणार होते, मला काही ते नेणार नव्हते म्हणून मी काही एवढं लक्ष दिलं नाही. पण नंतर ते बोलले की तू पण चाल, म्हणून आहे ना मला इथं आवरायचं होतं, म्हणून माझे 2 दिवस ब्लॉग सुद्धा येत नव्हते. तर 2 दिवस तुम्हाला गावाकडचे ब्लॉग मी तुम्हाला दाखवते. शॉर्टकटमध्येच घेतलेलं, ह्यावेळेस काही जास्त शूट केलं नाही आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगेल, पण आता सध्या तरी नाही. तरी ते ना पटापट सगळे घरातले कामं सुद्धा मी आवरून घेतले होते. फक्त आता मला चहा घ्यायचं होतं. जेवण माझं बनवून झालेलं होतं. स्वतःचं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं चला आता मी पण चहा घेते. आता तुम्ही म्हणतात ना ताई थायरॉइडची गोळी घेतल्यावर आहे ना 1 तासानं तू काहीतरी खात जा. तर मी आता तसंच करते कंटिन्यू. म्हणजे अगोदर पहिले उठल्याबरोबर एक गोळी घेते आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेत असते. तर राजवीरचं आणि त्यांचं चहा झालेला होता. नाश्तासुद्धा झालेला. माझंच बाकी होतं आणि आता आम्हाला लगेच निघायचं पण होतं. म्हटलं ठीक आहे, मी आता नाश्ता करून घेते, त्याच्यानंतर मेडिसिन घेते आणि लगेच निघणार होतो. आता हे कामं पण करणं खूप गरजेचं असतं ना. गावाकडे जायचं असलं की घरातलं सगळं आवरावं लागतं आणि मी काही जाणार नव्हते बरं का. माझं काहीच प्लॅनिंग नव्हती. पण ते बोलले की मी एकटं नाही जात, चल सोबत, काय होत नाही. आता तुम्ही म्हणणार की ताई तू कशाला गेलीस, कशाला एवढं हाडं काम करतीयेस, असं तसं. पण कसं होतंय, ही कामं अशी असतात की एकट्या माणसाकडून नाही होत आणि मी इथं बसून तरी काय करणार होते. मला पण पहिल्यापासून सवय होती, म्हणून म्हटलं चला मी पण येते. तर इथं घरातले सगळे आता आवरून झालं, सगळ्यांचं आवरून झालं होतं. लगेच आम्ही इथून निघालो आणि 2 दिवस जर सुट्टी राहिली ना तर मग त्याच्यामध्ये ना राजवीरच्या पप्पाला असते पण राजवीरला नसते. पण ह्या वेळेस आहे ना त्याला पण सुट्टी होती. म्हटलं ठीक आहे, राजवीरला पण सुट्टी आहे, तर आम्ही दोघं मायलेकं पण आहे ना खूप जास्त बोर होऊन जातोय आणि तेच नेमकं म्हणजे रोजचं आपलं दुखणं घेऊन बसतोय की असं होतंय तसं होतंय. गावाकडून आलो तर फ्रेश वाटतंय, पण ह्या वेळेस थोडीशी भीती वाटत होती की आपल्याला जमेल का, घरचं काम शेतातलं एवढं आपण कसं करणार, हे डोक्यात तर होता. पण म्हटलं सगळं देवावर सोडायचं आणि एकदम म्हणजे निवांत होऊन निघून गेलो आम्ही. आणि आज आहे ना मी खूप लवकर आवरून घेतलं होतं, म्हणजे आताशी 8 वाजता आहे. 8 वाजता आम्ही घरातून बाहेर पडलोय. बघू शकता किती छान वातावरण आहे ना, मस्त वाटत होता. म्हटलं चला लवकर का जायना, लवकर गेलो तर मग जास्त ऊन लागत नाही किंवा म्हणजे छान वाटतं सकाळचं प्रवास करणं. आणि आमची गाडी खूप स्लो जात होती, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आपण दमानं जाऊया. पहिले तर ते बोलत होते की बसनं जाऊया, पण म्हटलं नकोय, मला त्याच्यामध्ये काही जमत नाही, खूप गर्दी असते आणि गर्दीमध्ये ना मला नकोच वाटते. तर आम्ही ना गाडीवरच निघालोय आणि गाव आमचं काही जास्त लांब नाही, 1-1.5 तास लागतं. सहज आपण 10-11 वाजेपर्यंत पोहोचतो. तर इथे आल्यावर आहे ना भरपूर काही माझी लहानपणीची आठवणी असतात ना, ते आठवलं की खरंच खूप छान वाटतंय. तर ही शाळामध्येच माझं शिक्षण झालेलं आणि तिथेच आम्ही किती वर्ष काढलेत. तर जुनं काही पण आपल्यासोबत घडलेलं असू द्या किंवा चांगल्या गोष्टी असू द्या, ते सगळे आपल्याला ना ज्या ठिकाणी आपण गेलोय त्या ठिकाणी आपल्याला आठवतात. तर घरी गेलो आणि घरी पण इतकं छान वाटत होतं, म्हणजे आमच्या घरासमोर जी झाडं आहेत ना त्यांना खूप छान फुलं वगैरे लागले होते आणि ह्या वेळेस आहे ना म्हणजे खूपच छान ते झाले होते. तर म्हटलं त्यांची पण एक क्लिप घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि लगेच शेतात निघालो. आता शेतातले कामं आम्हाला सगळे आवरायची होती. मी मागं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आम्हाला ही तूर खुरपायची होती, म्हणजे औषध वगैरे आम्ही मारलं होतं त्याच्यामध्ये. पण काय झालं, ते गवतच वाळलं नाही. मग ते गवत नाही वाळलं तर ही तूर कशी मोठी होणार. मग आता त्याला खुरपायची होती आणि कसं मी नाही गेले असते तर हा काम झालं नसतं. राजवीरचे पप्पा एकटे गेले असते तर एकट्याकडून काय होतंय आणि कोणी भेटत नाही. तुम्ही म्हणणार की एकटीला करायची काही गरज आहे का, कोणी पण लावून करून घ्यायचं. पण खरं सांगू, आमच्या गावाकडे कोणीच भेटत नाही. आपले कामं आपल्याला तर करावंच लागतात, म्हणून लगेच आम्ही तर कामाला तर सुद्धा लागलो होतो आणि एवढं मोठं गवत झालंय ना त्याच्यामध्ये, कसं काढायचं तेच कळत नव्हतं. जिकडे बघितलं तिकडे नुसतं गवत दिसतंय. म्हटलं हे काय आता आपल्याकडून होणार नाही, पण हळूहळू करून तर करायचं होतं. जेवढं झालं तेवढं ते बोलले की करूया आपण, नंतर बघूया काहीतरी करेल. आणि औषध वगैरे एवढं जास्त भेटत नाही. आता मागं पण मी तुम्हाला दाखवलं होतं, तेव्हा पण तुम्ही बोलले होते की तणनाशक वगैरे मारायचं किंवा दुसरं भरपूर काही पॉइझन असतात ते टाकायचं, पण त्याच्यामध्ये पण ते वाळलंच नाही.
नाही, आम्ही भरपूर ट्राय केलंय आणि ह्या वेळेस आहे ना असं वाटत होतं की हातानंच काढलेलं बरं, म्हणून आम्ही दोघं पण हे कामाला लागलो होतो. आता मला ना थोडंसं त्रास होत होता, म्हणजे वाकून जरी काम केलं तर त्रास होतोय आणि बसून जरी केलं तर मग लवकर लवकर होत नाही, म्हणजे हळूहळू करता येते. म्हटलं ठीक आहे, मी हळूहळूच करते, जसं होईल तसं. कसं तिथे ना म्हणजे हॉस्पिटल नाही तर कोणतेच दवाखाने नाही जवळ, आपल्याला खूप लांब यावं लागतंय. म्हणून ते बोलले की जेवढं झालं ना तेवढंच कर. आणि नंतर इतकं ऊन लागायला लागलंय ना, तर शर्ट आणि रुमाल बांधल्याशिवाय काही पर्याय नव्हतं, नाही तर मला इतकं गरम होतंय ना, मला जमतच नाही. दुपारपर्यंत तर काहीच वाटत नव्हतं, हळूहळू करून मी केलंय, पण त्याच्यानंतर खूप जास्त पाय वगैरे फुगले होते, म्हणजे जमतच नव्हतं. पण कसं बसं रेटायचं होतं मला. ते बोलले की नाही जमत असेल तर राहू दे, नको करू. पण म्हटलं नाहीये, जर आपण बसून राहिलं तर नाही होणार. आणि मला पहिल्यापासून आहे ना म्हणजे कामं करायची सवय आहे, एवढं काही मला वाटत नाही. पण आता सध्या ना म्हणजे कसं झालंय, त्या दिवशीपासून आहे ना मी बाहेर राहायला लागले ना, त्या दिवशीपासून कसं झालंय म्हणजे थोडंसं कमी प्रमाणामध्ये आम्ही कामं करतो. म्हणजे कधीतरी जातोय, कधीतरी करतोय, नाहीतर मग म्हणजे राहूनच जातंय. असं म्हणजे ठोक माल लावत असतो तर जास्त कामं करायची गरज पडत नाही. पण ह्या वेळेस आहे ना, हे कामं करणं आम्हाला स्वतः खूप गरजेचं होतं. म्हणजे तसं झालं नसतं म्हणून मी गेले होते. तर इथे दुपार झाली आणि सकाळचा आम्ही फक्त नाश्ता केलेला. म्हटलं चला जेवून घ्यायला पाहिजे. गोळ्या वगैरे सुद्धा घ्यायच्या असतात आणि ऊन वगैरे पडतंय ना, तर उन्हात थोडंसं त्रास होतोय. आता पाऊस तर सध्या नाहीये, पण ते बोलले हळू करून आपल्याला काढून घ्यावा लागेल, नंतर बघूया. पाऊस पडलं की मग दुसरं पण कामं खतं वगैरे टाकायचं आहे. आता रक्षाबंधन आलंय जवळ आणि त्या टायमाला पण आम्ही रिटर्न गावी जाणार. तर मग ते बोलले की तेव्हा वेळ भेटलं तर खत टाकूया, आता सध्या आपण असं खुरपून घेऊया. आणि ह्यावेळेस 3 सुट्ट्या होत्या, म्हणजे 3 दिवसाची, म्हणून आम्ही गावाकडं म्हणजे निघालो तर होतो. आणि ते बोलले की जर नाही कोणी पण आपल्याला भेटले नाही तर आपण हळूहळू दोघं मिळून करून घेऊया. आम्हाला तेवढी हिंमत असते की आपण करू शकतो. आणि त्यांचं पण काय आहे, म्हणजे गेल्याबरोबर आहे ना कामाला लागतात बरं का, कधीच असं आळस करत नाही, होत नाहीये. म्हणजे त्रास होतो शरीराला खूप, म्हणजे त्यांना सवय राहत नाही ना कामाची. ते कंटिन्यू ते एसी मध्ये बसतात आणि तिथून उठून डायरेक्ट शेतात गेल्यावर ऊन किती भयानक पडतंय आपल्याला तर माहितीच आहे. पण नशीब आहे ना, दुपारून पाऊस सुरू झालाय आणि पावसामध्ये ना खुरपता तर येत नव्हतं, पण बरं वाटत होतं. म्हणजे थंड पडलंय ना, थंड पडल्यावर जरा थोडंसं छान वाटते. तरी इथे नाही म्हटलं चला थोडं मिनटं का असो ना, थोडंसं लिंबाखाली आम्ही बसलेलो होतो. आणि बघा राजवीरचं चालू होतं की मम्मी इथं फोटो काढ, खूप छान निघेल. त्यानंतर आहे ना संध्याकाळपर्यंत आम्ही खुरपून घेतलंय आणि सारखं तेवढंच व्हिडिओमध्ये घ्यायला पण बरं वाटत नाही ना, म्हणून पुढचं काही दाखवलं नाही, डायरेक्ट संध्याकाळचं दाखवते. तर इथे जेवण सुद्धा माझं बनवून झालेलं होतं आणि शेतातून आल्यावर आहे ना खूप जास्त उशीर झालं होतं, म्हणून कोणत्याच क्लिप किंवा कोणत्याच व्हिडिओ घेण्याची इच्छाशक्तीच नाही राहिली होती. म्हणजे खूपच जास्त थकले होते मी. म्हटलं चला लगेच बनवून घेते. स्वयंपाक बनवलं, त्याच्यानंतर जेवणं झाले, आता भांडे राहिले होते घासायचे. आणि एकत्र मी भांडे घासत असते, म्हणजे मोठी जागा आहे तर आपण तिथं बसून घासू शकतो आणि कितीही उशीर झाला तर काही वाटत नाही. म्हणजे घरातच आहे, जास्त बाहेर जायची काही गरज पडत नाही. आणि बसून भांडे घासते ना तर कितीही असले तर काही फरक पडत नाही. आणि उभी राहून जर भांडे घासले ना तर आपले पाय गळतात किंवा थकल्यासारखं वाटते. पण किचनवर आहे ना तेवढी काही जागा नाही, एकदम सिंपल किचन बनवलेलं आहे, एकदम साधारण आहे, म्हणून मी ना खाली बसून भांडे घासत असते. आणि खूप छान जागा पण आहे, खाली बसून मला जमतंय आणि पाट वगैरे घेऊन व्यवस्थित बसता सुद्धा येते. आणि बेसिंग वगैरे राहिलं ना त्याच्यामध्ये एवढे मोठे भांडे घासायला जरा खूपच जास्त उशीर होते, म्हणून खाली बसून भांडे घासणं खूप सोपं जातंय. म्हणून शेतातले काही भांडे होते, काही जेवणाचे होते, तर सगळे घासून काढायचे होते. आणि खाली थोडंसं इग्नोर करा बरं का, पाणी वगैरे सांडल्यावर किंवा गावाकडं अस्तव्यस्त राहतंच थोडंसं, म्हणजे सगळंच क्लीन राहणार असं नाहीये. तरी पण आहे ना मी स्वच्छ ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, किंवा माझ्या घरात स्वच्छताच असते, म्हणजे गावाकडच्या पण. आणि जास्त राहाडा पण राहत नाही. पण कधी कधी ना म्हणजे आपण इतकं थकून जातोय की आपल्याला ते कामं करणं शक्य होत नाही. तर खालचं न पुसून वगैरे काढायचं राहिलं होतं. म्हणजे मी सकाळीच आले आणि संध्याकाळी पण तिथे जेवण बनवणं, सगळे कामं करणं माझ्याकडून शक्य नव्हते, पण हळूहळू करून मी करत असते. तर इथे सगळे कामं माझे आता आवरून झाले होते. ब्लॉगची एंड सुद्धा मी इथंच करते. आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.